सध्या जगात अनेक ठिकाणी मोठे लष्करी संघर्ष सुरू असलं तरी अधिकृतपणे तिसरं महायुद्ध सुरू झालेलं नाही। काही प्रमुख क्षेत्रांतील तणाव सध्या शिगेला पोहोचलाय। नमस्कार, मी मिनल माळी मडवी आणि आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मध्य पूर्व आशियातून या क्षणाची सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते। गेल्या 28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरुद्ध पुकारलेल्या संयुक्त मोहिमेमुळे संपूर्ण जगात खळबळ माजली। सविस्तर बातमीनुसार 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षानं आता भीषण रूप धारण केलंय। अमेरिकन आणि इस्रायली फौजांनी इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय। अमेरिकेनं इराणची 20 पेक्षा जास्त नौदल जहाजं नष्ट केल्याचा दावा केलाय। सर्वात मोठी घटना श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्याजवळ घडली। वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार एका अमेरिकन पाणबुडीनं इराणची युद्धनौका टॉर्पेडोनं उडवली, ज्यात 80 ते 87 इराणी सैनिकांचा मृत्यू झालाय। दुसऱ्या महायुद्धानंतर समुद्रात झालेली ही अशा प्रकारची पहिलीच मोठी लष्करी कारवाई मानली जाते। या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा केलाय। इस्रायलमध्ये धोक्याचं सायरन वाजत असून लाखो लोकांना जीव वाचवण्यासाठी बंकरचा आधार घ्यावा लागतोय। या संघर्षात आतापर्यंत 1000हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। युद्धाची व्याप्ती वाढते का, हा आता मोठा प्रश्न आहे। इराणनं डागलेलं एक मिसाईल्स तुर्कीच्या दिशेनं गेलं होतं, जे नाटोनं हवेतच नष्ट केलं। दरम्यान लेबनॉनमधून हिजबुल्लाहनं देखील इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरूच ठेवलेत। या युद्धाचा फटका आता संपूर्ण जगाला बसू लागलाय। हॉर्मुझ समुद्रधानीतून होणारी तेल वाहतूक धोक्यात आल्यानं जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली। विविध देशांनी आतापर्यंत आपल्या 17,500हून अधिक नागरिकांना या युद्धग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी काढले। ही परिस्थिती तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ठरणार का, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागलेत। तर रशियानं आपल्या आक्रमक हालचाली सुरूच ठेवल्यात। युक्रेनला पाश्चात्य देशांकडून म्हणजेच नाटोकडून लष्करी मदत मिळते। या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका तसंच युरोप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेलेत। गाझा पट्ट्यातील संघर्ष आणि इस्रायल हिजबुल्ला यांच्यातील तणाव वाढलेला गेलाय। यामध्ये इराणचा वाढता सहभाग आणि अमेरिकेचे इस्रायलला असलेले समर्थन यामुळे या भागातील परिस्थिती अधिकच स्फोटक झाली। चीन आणि तैवान यांच्यातील तणावावर संपूर्ण जगाचं लक्ष आहे। अमेरिका तैवानच्या बाजूने उभी असल्यानं या भागात चीनच्या लष्करी हालचालींकडे संभाव्य जागतिक संघर्षाचं केंद्र म्हणून पाहिलं जातंय। केवळ प्रत्यक्ष रणांगणावरच नाही तर आर्थिक निर्बंध आणि सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून मोठे देश एकमेकांवर दबाव आणतायत। याला अनेक तज्ञ हायब्रिड वॉर असंही म्हणतात। रशियानं युक्रेनच्या पूर्व भागात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। दुसरीकडे युक्रेनला पाश्चात्य देशांकडून लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि नवीन तंत्रज्ञानाची मदत मिळते। नाटोचा सहभाग काय, तर युक्रेनला नाटो देशांचं थेट सैन्य मिळालं नसलं तरी प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्र आणि गुप्तचर माहिती मिळते, ज्यामुळे हा संघर्ष रशिया विरुद्ध पाश्चात्य जग असा बनलाय। इस्रायल हमास आणि प्रादेशिक संघर्ष आता केवळ गाझापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हिजबुल्लाह आणि लेबनॉन उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्ला सोबतचे युद्ध तीव्र झाले। इराणचा सहभाग काय, इराण आणि इस्रायल यांच्यात थेट क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटना घडताना दिसतात, ज्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचं सावट पसरलंय। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तीव्र युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता त्या भागाकडे लागलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय। या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार? भारत या संघर्षात ओढला जाईल का, आणि तिसऱ्या महायुद्धाची शक्यता किती आहे? सर्वप्रथम भारतावर होणाऱ्या परिणामांविषयी बोलायचं झालं तर भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्वेतील तेलावर अवलंबून आहे। जर या संघर्षामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला किंवा हॉर्मुझ समुद्रधानीतील वाहतूक विस्कळीत झाली तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, आणि त्याचा थेट परिणाम हा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होऊ शकतो। त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। याशिवाय मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक काम करतात।
युद्ध तीव्र झाल्यास त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अशा परिस्थितीत भारत सरकारला नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्या लागू शकतात। भारत युद्धात ओढला जाईल का या प्रश्नाकडे पाहिलं तर सध्या तरी भारतानं संतुलित आणि सावध भूमिका घेतली आहे। भारताची परराष्ट्र धोरणं संवाद आणि शांततेला प्राधान्य देणारी आहेत, त्यामुळे थेट युद्धात सहभागी होण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जाते। तिसऱ्या महायुद्धाची शक्यता किती आहे याबाबत तज्ज्ञांचं मत सावध आहे। सध्या सुरू असलेला संघर्ष हा प्रादेशिक पातळीवर मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न अनेक देशांकडून सुरू आहेत। संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्था परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। एकूणच मध्य पूर्वेतील हा संघर्ष भारतासाठी थेट लष्करी धोक्यापेक्षा आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर अधिक परिणाम करणारा ठरू शकतोय। त्यामुळे पुढील काळात काही दिवस परिस्थिती कशी घडते याकडेच भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। थोडक्यात सांगायचं तर जरी हे महायुद्ध नसलं तरी जगातील शक्तिशाली देश दोन गटात विभागले गेलेत, ज्यामुळे जागतिक शांततेला मोठा धोका निर्माण झालाय। अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।